मोगाच्या भावा भयणीनो, लोकां सगळीं म्हणतात की लुईस फादरांचे विरुद्ध कित्याक उलयता, जो आपलो अलेक्स डिमेलो त्याच्या विरुद्ध कित्याक उलयता, ऑल्विन बरेटो जो बिशप आसा त्याच्या विरुद्ध कित्याक उलयता. म्हाका काय कुत्रो चावूंक ना त्यांच्या विरुद्ध उलोवसाठी. जो म्हाका त्यांनी त्रास दिलेलो आसा जो एनॅलमेंटसाठी, एनॅलमेंट म्हणजे चर्चचो डिवोर्स, हे माझे त्यांनी करूंक ना. हांवें कोर्टाची ऑर्डर दिलेली, त्यांना पैसे दिलेले, तरी पण माझे करूंक ना. ह्यासाठी हांव पिसो जालोलो आसा. आणि त्यांनी अजून माझी एनॅलमेंट करूंक ना. काय हांवें दुसरे कडून केलेली आसा एनॅलमेंट, पयलेवाले बरोबर एनॅलमेंट केले आणि हांव काजर झाला. ओके. आणि रिगार्डिंग जे तुमचे एनॅलमेंट आसा, हे फादर अलेक्स डिमेलो आसून दीत, मिल्टन फादर आसून दीत, गोव्याचो ज्युडिशियल विकार आसून दीत, खंयचो बी आसून दीत, त्यांनी सगळ्यांकी एनॅलमेंट दिवचे. सगळ्यांकी ज्या लोकांचे तुमचे डिवोर्स झालेले आसा, कळले, त्या सगळ्या लोकांकी त्यांनी एनॅलमेंट दिवचे. कित्याक दिवचे की पेंडिंग दवरून काय फायदोच ना, आणि तुम्ही लॉज लावून काय फायदो ना, आणि ती लोकां काय एकत्र येवची नात काय ना ह्यासाठी. आणि जो मेन जो आसा मेन लॉ त्यांनी अमेंडमेंट करूंक जावं. ह्या फादरांनी किंवा पोप साहेबान एक लॉ अमेंडमेंट करूंक जावं त्या कॅनॉन लॉमध्ये, की जर बायल 3 वरास घोवा वांगडा न्हिदत ना तर एनॅलमेंट दिवंक जाय. हे एक लॉ त्याच्यात घालूंक जाय. तेका लागूनच सगळे डिवोर्स जाता, एनॅलमेंट जाता. आणि तोच लॉ त्यांच्यामध्ये ना, कॅनॉन लॉमध्ये तो लॉ ना की बायल न्हिदत ना घोवा वांगडा 3 वरास. तो एक लॉ त्यांनी अमेंडमेंट करूंक जावं. कळलं. आणि हे सगळे हांव जे उलयता तुमच्या कॅथलीक लोकांसाठी आसा, सगळे कॅथलीक लोकांसाठी. काय कॅथलीक लोकांकी 2 ज्युडिशरी सिस्टीम करूची पडटा. एक कोर्टातून ज्युडिशरी सिस्टीम आणि दुसरी चर्च म्हणून ज्युडिशरी सिस्टीम. काय हे त्यांनी फादर लोकां मानत नात. कोर्टाचे आदेश ती मानत नात. फादर लोक कोर्टाचे ज्युडिशियल विकार जेवढे आहेत असा ते मानत नात. त्यांनी मानूक जाय, लोकांकी फ्री करूंक जाय. हे तुमच्या हांव जो झगडता माझ्यासाठी ना, सगळ्या कॅथलीक लोकांसाठी झगडता. हे तुमच्या तकलीत घुसूंक जाय. हांव त्यांचे विरुद्ध उलयता, ते काय माझे दुश्मन नात. कळले काय. जे खरे आसा ते खरे उलयतलो.